नमस्कार मित्रांनो, आज आपण नवीन सुरुवात करत आहोत पहा जे की आपले IBPS AFOचे जे प्रश्न आलेले तिथून पाठीमागचे त्याच्यामध्ये जे कन्सेप्ट असतील ते कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचे। तर याची जी सुरुवात आहे ती सॉइल सायन्स या सब्जेक्टने आपण करणार आहोत पहा। तर याच्यामध्ये पहिला जो क्वेश्चन्स घेतलेला आहे जो 2023-24 ला आलेला आहे पहा की जी पेडोलॉजीची डेफिनेशन होती ती पेडोलॉजीची डेफिनेशन विचारली होती आणि आपल्याला जरी कितीतरी सोपा प्रश्न वाटत असला परंतु प्रॉब्लेम होतो काय ज्यावेळेस आपण एग्जामला जातो त्यावेळेस नेमकी इडेफॉलॉजी का पेडोलॉजी असं आपलं कन्फ्युजन जास्तीत जास्त होतं पहा। तर पहा याच्यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे पहा तो पहिला क्वेश्चन म्हणजे काय तर स्टडी ऑफ ए ओरिजिन क्लासिफिकेशन आणि डिस्क्रिप्शन ऑफ ए सॉइल। सॉइलचा ज्यावेळेस ओरिजिनचा क्लासिफिकेशनचा आणि डिस्क्रिप्शनचा ज्यावेळेस स्टडी केला जातो त्याला काय म्हटलं जातं असा तुम्हाला प्रश्न विचारला होता। परंतु याच्यामध्ये जे ऑप्शन्स दिलेले आहेत पहा त्या ऑप्शन्समध्ये खाली जे तुम्हाला सॉइल क्लासिफिकेशन असेल सॉइल टॅक्सॉनॉमी असेल याच्या ऑप्शन तुम्हाला काय करू शकतात तुम्ही हे इलिमिनेट करू शकतात पहा। म्हणजे राहतेत आपल्याकडे दोनच ऑप्शन परंतु त्याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन वाढलेलं असते। मग हे कन्फ्युजन टाळण्यासाठी आपल्याला कन्सेप्ट क्लिअर असणे महत्त्वाचे आहेत। तर याच्या आजपासून जी सुरुवात आपण करत आहोत ते कन्सेप्ट प्लस तुमचे प्रश्न जे आलेले इथून पाठीमागचे प्रश्न असतील त्या प्रश्नाबरोबर त्याचा जो कन्सेप्ट असेल तो कन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहे। तर इथं पहा जे काही आपले सॉइल असेल हे सॉइलच्या दोन ब्रांचेस पडतात ते म्हणजे एक पेडोलॉजी आणि दुसरी इडेफॉलॉजी। आता पेडोलॉजी हा ग्रीक वर्ड आहे आणि इडेफॉलॉजी सुद्धा हा ग्रीक वर्ड आहे। या दोघांचा जो अर्थ होतो बऱ्यापैकी हा सेमच अर्थ होतो परंतु पेडोलॉजीचा ज्यावेळेस पेडोलॉजीमध्ये सॉइलचा ज्यावेळेस स्टडी केला जातो किंवा सॉइलला पेडोलॉजी या ब्रांचमध्ये ज्यावेळेस पाहिलं जातं त्यावेळेस सॉइलला एक नॅचरल बॉडी समजलं जातं आणि ज्यावेळेस इडेफॉलॉजीमध्ये सॉइलला पाहिलं जातं त्यावेळेस सॉइल ही एक नॅचरल हॅबिटॅट समजली जाते कशासाठी प्लांटसाठी। आता जर आपण इथं पेडोलॉजीचा जर विचार केला तर हे ॲग्रिकल्चरच्या दृष्टीने महत्त्वाची ब्रांच नाही आहे कारण का इथं जो स्टडी केला जातो त्या सॉइल जे असेल त्या सॉइलचा ओरिजिन कसा झाला त्याचं क्लासिफिकेशन काय त्याचं डिस्क्रिप्शन काय याचा स्टडी केला जातो। परंतु इडेफॉलॉजी जे असेल त्या इडेफॉलॉजीमध्ये ज्यावेळेस स्टडी केला जातो सॉइलचा तर त्या सॉइलचा स्टडी अशा पद्धतीने केला जातो की याच्यामध्ये जे काही तुमच्या सॉइलमध्ये न्यूट्रिएंट्स असतील ते न्यूट्रिएंट्स कोणकोणते आहेत त्याच्यावरती कोणते प्लांट्स व्यवस्थित येऊ शकतात म्हणजे प्लांटच्या रिस्पेक्टमध्ये ज्यावेळेस आपण सॉइलचा स्टडी करतो त्यावेळेस त्याला आपण म्हणतो इडेफॉलॉजी। जे काही इंजिनियर्स असतील बिल्डर लोक असतील त्यांना ह्या पेडोलॉजीच्या जी ब्रांच आहे सॉइलची त्याचा उपयोग होईल कारण का त्यांना माहीत पाहिजे की सॉइलचा ओरिजिन कसं आहे ती नेमकी ती कशी लाईट आहे का त्याच्यानंतर हेवी वगैरे या गोष्टी कारण तुम्हाला त्याच्यावरती जे ब्रिज असतील बिल्डिंग्स असतील त्या उभा करायच्या असते त्याचं क्लासिफिकेशन महत्त्वाचं असते। तर हे आपली जी ब्रांच आहे सॉइलची ही ब्रांच ॲग्रोनॉमीसाठी एवढी इम्पॉर्टंट नाही किंवा ॲग्रिकल्चरसाठी ही कोणासाठी महत्त्वाची जे इंजिनिअरिंग लोक असतील त्यांच्यासाठी ही महत्त्वाची ब्रांच समजली जाते आणि इडेफॉलॉजी जी असेल ही ॲग्रिकल्चरच्या दृष्टीने महत्त्वाची ब्रांच समजली जाते। तर इथं आपल्याला प्रश्न काय विचारला होता की ज्यावेळेस आपण सॉइलचा स्टडी करू परंतु सॉइलचा स्टडी करत असताना त्याच्यामध्ये ओरिजिन असेल क्लासिफिकेशन असेल आणि डिस्क्रिप्शन असेल सॉइलचं ज्यावेळेस यांचा सगळ्यांचा आपण एखाद्या सॉइलचा अभ्यास करू त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं असा प्रश्न होता। परंतु कन्फ्युजन आपल्याला याच्यामध्ये होतं इडेफॉलॉजी आणि पेडोलॉजी तर त्याचं आन्सर होतं पहा ते म्हणजे पेडोलॉजी। बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा झाला की इडेफॉलॉजी आन्सर लिहून आलेले आहेत पहा हे कन्फ्युजन ज्यावेळेस ॲक्च्युअल एक्झाममध्ये बसतो त्यावेळेस आपलं एक्झाममध्ये हे कन्फ्युजन होतं। परंतु इथं लक्षात ठेवायचं ज्यावेळेस तुम्हाला सॉइलमध्ये प्रश्न असा येईल की ओरिजिन क्लासिफिकेशन आणि डिस्क्रिप्शन एखाद्या सॉइलचं ओरिजिन क्लासिफिकेशन आणि डिस्क्रिप्शनचा ज्यावेळेस स्टडी केला जातो त्याला म्हटलं जातं पेडोलॉजी आणि एखाद्या सॉइलचा ज्यावेळेस एखाद्या प्लांटच्या नुसार स्टडी केला जातो म्हणजे प्लांटच्या रिस्पेक्टमध्ये स्टडी केला जातो सॉइलला त्याला म्हटलं जातं इडेफॉलॉजी त्याला काय म्हटलं जातं इडेफॉलॉजी। तर हा दोन कन्सेप्ट होते या दोन्हीमध्ये कन्फ्युजन आपलं काय झालं असेल बऱ्यापैकी दूर झालं असेल। असेच आपण नवीन व्हिडिओ आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहोत जे की तुमचे क्वेश्चन्स आणि त्याच्यानंतर कन्सेप्ट असे व्हिडिओ तुम्हाला पुढे चालून जे की आपली एक सिरीज बनणार आहे त्याच्यामध्ये दिसतील। तर याच्यामध्ये पेडोलॉजी आणि इडेफॉलॉजी तुमचं क्लिअर झालं असेल। धन्यवाद, थँक्यू।